महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरू आहे, मात्र अद्याप अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा विषय सभागृहात चर्चेत आला नाही। त्यावरून आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी चर्चा घ्यावी अशी विनंती केली आहे। तसंच राज्य सरकारने अद्याप सीबीआयचा अहवाल दिल्लीला पाठवलाच नाही अशी माहितीही रोहित पवारांनी दिली आहे। सीबीआयच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत सीबीआयचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही। अनेक दिवसापूर्वी सेशनमध्ये अजितदादांच्या ॲक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, तसंच 193चा प्रस्ताव असेल, अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये, यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत। पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळसुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही। आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी। म्हणजे महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा असल्यामुळे सीबीआय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं, पण हा मुद्दा पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून त्या ठिकाणी आणला जात नाही। ही दुर्दैवी गोष्ट आहे। अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू, त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय। पण दुर्दैव असं एवढा महत्त्वाचा मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तो आलेला नाही। कामकाजामध्ये रोज खरं तर तो मुद्दा आहे येत नाही, म्हणजे मागच्या 2 आठवड्यात चौथा आठवडा आहे आणि आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत। विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा तिथं प्रयत्न करत आहेत। खाली अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतरही पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। अजितदादांचा जो व्हिडिओमध्ये जे ब्लास्टिंग झालेला आहे विमानाचा, तर ते कुठेतरी कटक कारस्थान रचून हे घडवण्यात आलं असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि शरद पवार साहेब ही क्लिप त्यांच्याकडे जी गेलेली आहे असं पेन ड्राईव्ह ते पण लवकरच ते फ्लॅश करणार अशी बातमी आहे। मला या बाबतीतलं कुठेही त्या ठिकाणी माहीत नाही। शेवटी याला क्रिमिनल अँगल असू शकतो म्हणून आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तिथं मागत आहोत। FIR त्याचाच एक भाग झाला, CBI एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला, त्याच्यानंतर CID एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला। CBIच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत सीबीआयचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।